अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मीरा रोडमधल्या बहुचर्चित बॉटल नेक ब्रिजचं आज अचानकपणे आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांसह राजकीय वर्तुळामध्ये देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा सुरू होती। कोणताही मोठा कार्यक्रम न करता घाईघाईमध्ये पुलाचं उद्घाटन करण्यात आल्याची चर्चा शहरामध्ये रंगली आहे। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भाईंदर इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आले होते आणि त्यानंतर मिळालेल्या परवानगीच्या नंतर पुलाचं उद्घाटन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या उद्घाटनाची कुठलीही पूर्वसूचना नसताना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। आज हमने जनता के लिए ब्रिज को खुला किया है। ब्रिज पूरी तरह से सेफ है। जनता आज से इसके ऊपर आना जाना शुरुआत कर सकती है। मैं जनता को फिर एक बार मीरा भाईंदर के शहरवासियों की बधाई देता हूं और इस एरिया में हर रोज जो ट्रैफिक होता था वो ट्रैफिक की समस्या का निवारण आज हुआ। बघत असाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 48 तास दिलेले की या ठिकाणी पूल उद्घाटन जर नाही झाला, चालू नाही झाला नागरिकांसाठी, तर आम्ही स्वतः या ठिकाणी तोडू। ते बघत असाल डायरेक्ट सतर्क झाले भाजपवाले आणि या ठिकाणी ब्रिज उद्घाटनासाठी सन्मानाने या ठिकाणचे कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहता या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, की अभिनंदन करतो। हा मला मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण एका बाजूला मीरा भाईंदरची त्रस्त जनता या ठिकाणी ट्रॅफिक जाम मध्ये 1-1 तास 2-2 तास त्रस्त होती आणि आम्ही आवाज उचलल्यानंतर या ठिकाणी उद्घाटन होतं।